दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगताय आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल आम्हाला खूप आनंद देऊन गेला, कारण वर्षाचा पहिला गुलाल आज उसाटण्या मैदानामध्ये पहिला गुलाल होता, तसाच नेहमीप्रमाणे झाला. आणि आज गुलाल झाला आणि सगळ्यांचा आनंद कसा होता? आज सर्व मुलांचा आनंद होता. जास्ती जल्लोष आम्ही केला नाही, कारण हारजीत असतेच आणि आज ते पण आमचे मित्रच होते. आज मैत्रीपूर्ण गाडी झाली त्यांच्याशी. आणि पैरा कोण होता? पहिला आमचा मुडबारचा पाकड्या होता, चांगला बैल पळाला आणि आज येऊन जोडी सारखी गाडी पळाली आणि मनासारखा आज बैल उसाटण्या मैदानात पळाला. आणि खूप दिवसानंतर गुलाल झाला, तर काय सांगताय कसं काय मेहनत होती बैलामध्ये? मेहनत म्हणजे पूर्णपणे लक्ष ग्रुप असेल, त्याच्यानंतर अजय भंडारे आमच्या नाही आहेत भाऊ, छोटे भाऊ आज, कारण ते जॉबला असल्यामुळे आज येऊ शकले नाही, पण भरपूर त्यांचा फोन चालू होते आज. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप मेहनत केली मुलांनी. राहुल कुंभारकर असेल आमचा सुट्टी मेकर, त्याच्यानंतर संदीप ढोणे नांदिवली एक चांगली सुट्टी मेकर केली त्यांनी दोघांनी, कारण नेहमीप्रमाणे राहुलच असतो. राहुलला साथ देताना आज तो मुंबई मधला किंग आहे संदीप ढोणे, एक सुट्टी मेकर, त्यांनी पण चांगली सुट्टी केली आणि आज चांगला गुलाल झाला. आणि एवढे दिवस गुलाल होत नव्हता, तर काय होतं? एवढ्या दिवस म्हणजे वाईट कालामध्ये भरपूर काही शिकून गेला, की चांगल्या कालामध्ये कोण आपल्या बरोबर होते, वाईट कालामध्ये कोण होते. आज चांगल्या कालामध्ये माझी आहेत ती जीवाभावाची आहेत, वाईट कालामध्ये आहेत ती पण जीवाभावाचीच आहेत, पण जी आता लास्ट पर्यंत टिकून राहिल्यात आज तीच माझी आहेत. कारण भरपूर दिवसामध्ये पहिले 500-500 मुलं असायची, बरोबर 400-400 मुलं असायची, तुम्ही बघायचे, पण आज कुठेतरी आमच्या मागे वाईट कालाला तर 20 पोरं होती. आज मुलांनी विश्वास दाखवला, आज पण 100 पोरं आमच्या बरोबर होती. आणि कशी काय मेहनत होती आपल्या मुलांची? म्हणजे सर्वजण असतात बेऱ्यावर, त्यांचं कसं? आज सर्व मुलांची म्हणजे लक्ष ग्रुपची एवढी मेहनत होती ना, प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. एक मुलाचं नाव घेतलं राग येतो परत, पण सर्वांनी 6-6 किलोमीटर बैलाच्या मागे धावणे आणि कुठेतरी त्याला पुलंमध्ये चालवणे ही मेहनत आमची होती आणि आज सक्सेस ठरली. आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगतो सर? आज नियोजन एवढा छान केला होता ना, की या एवढ्या वर्षामध्ये नियोजन झाला नाही, कारण खालती 10 ते 20 गाड्या सोडत होते आणि खालती गेल्यानंतर 5 मिनिटांमध्ये आमची गाडी सुटली. आणि पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं आजच्या? पैऱ्याचं नियोजन म्हणजे आम्ही बैल पळताना बघितला होता पाखऱ्या. आज आम्ही त्या दादांचं नाव ना आम्हाला माहित, पण त्यांचा संपर्क आमचा चांगले मित्र आहेत आनंद फुलोरे, त्यांच्यापासून झाला होता आणि त्यांनी पण 15 दिवस नियोजन झाला होता. लक्षाचा फोन गेला होता, ते 15 दिवस कोणाला बैल दिला नाही. 2-3 मैदानं कॅन्सल झाली, त्या मैदानात आम्ही थांबलो, पण आज कुठेतरी आज बैलांनी करून दाखवलं. तर दादा खूप दिवसानंतर बैल काढलाय आणि खूप चांगली गाडी पळाली, काय सांगतो? आज मनासारखा बैल पळाला, जसा पहिला स्पीड लावायचा तसा लक्षाने करून दाखवलं. कारण लक्ष जेव्हा जेव्हा त्याच्या इज्जतीवर येतो तेव्हा तो करून दाखवतो, आज त्यांनी करून दाखवलं. आणि दादा विरुद्ध गाडी कोण होती? विरुद्ध गाडी सच्चाबाई होता नवपाड्याचा आणि मारीबाई होता, तो डोंबिवलीचा होता. चांगली गाडी होती, ती पण मैत्रीपूर्ण गाडी झाली. दादा परत आपली गाडी पैऱ्यामध्ये पळताना दिसेल का? आम्हाला जर पहिल्यापासून तुम्हाला बघितलं असेल, मथुर असेल, हरणे असेल, त्याच्यानंतर आमच्यामध्ये वादल नाही त्याची कमी बसते भरपूर आम्हाला. त्याच्यानंतर कोलवाडीचा रुद्र असेल, ही भरपूर अशी बैल आहेत आमची की ती आमची येऊन जोडी पळायची. तशी ही गाडी जर लागली तर ही पण येऊन जोडी बनवून ठेवू आम्ही. दादा पुन्हा एकदा मथुर मध्ये जशी पहिली गाडी पळायची तशी पळताना दिसेल ना. राहुल दादांचा शब्द टाकल्यावर कधीच मागा आला नाही, परत एकदा टाकल्यावर चांगली गाडी पळताना दिसेल. नक्कीच दादा. तर आजच्या चाललेल्या शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुझे बी आभार व्यक्त करतोय, तुम्ही वेळात वेळ करून आमची बाईट घेतली.